अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेलेल्या बीडमधील मसाजोगच्या सरपंच पदाच्या पोट निवडणुकीकडे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाची पोट निवडणूक बिनविरोध होणार नाही हे चित्र काल दिनांक 17 एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच आता स्पष्ट झाले। ही पोट निवडणूक लढवण्यासाठी गावातील गटातटातील 5 इच्छुक उमेदवाराकडून अर्ज दाखल करण्यात आले होते। काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। या शेवटच्या दिवशी 5 इच्छुक उमेदवारांकडून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारापैकी 3 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेत। आता फक्त 2 उमेदवारांमध्ये निवडणुकीची चुरस पाहायला मिळणार आहे। या लढतीत देशमुख विरुद्ध देशमुख असा सामना रंगणार आहे। त्यामुळे संपूर्ण राज्याचे मसाजोगच्या पोट निवडणुकीकडे लक्ष केंद्रित आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। या पोट निवडणुकीत अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख अशी मसाजोगच्या सरपंच पदासाठी लढत होणार आहे। अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर चिन्हाचे वाटप देखील करण्यात आले। त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधलेल्या मसाजोग सरपंच पदाची निवडणूक होणार असल्याचं चित्र निश्चित झालं असून देशमुख विरुद्ध देशमुख असाच सामना रंगणार आहे। यामध्ये कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। मसाजोगच्या सरपंच पदाची पोट निवडणूक बिनविरोध व्हावी अशी दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आणि राज्यातील सर्वच सामाजिक घटकांची अपेक्षा होती। मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 5 उमेदवारांपैकी 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला। त्यामध्ये संजीवनी देशमुख, पंजाबराजे देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्या पत्नी करुणा देशमुख या 3 उमेदवारांनीच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। तर मागील सरपंच पदाच्या निवडणुकीत 9 मतांनी पराभूत झालेल्या आणि अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशीपासूनच ते अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत स्वरूपानंद देशमुख यांनी आपला अर्ज ठाम भूमिका बजावत मी ही पोट निवडणूक लढवणारच असे म्हणत कायम ठेवल्यामुळे ही निवडणूक होणार असल्याचं निश्चित झालंय। या पोट निवडणुकीसाठी 28 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार असून दुसऱ्या दिवशी 29 तारखेला निकाल जाहीर होणार आहे। त्यामुळे आता मसाजोगचा सरपंच पदासाठी वर्णी कोणाची लागणार आणि गावचा बाजीगर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। गावामध्ये गटातटांचं राजकारण असल्यामुळे राज्यातील व बीड जिल्ह्यातील काही पुढाऱ्यांकडून दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी गावकऱ्यांशी संपर्क साधून या पोट निवडणुकीत निवडून आणण्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले आहेत। त्यामुळे या निवडणुकीत संबंधित उमेदवाराला या निवडणुकीचं पारडं जड पडणार। त्यामुळे या निवडणुकीत 2 गटात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।